रामकृष्ण हरी. तात्या भाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हे पहा, आज मी एक ब्लॉग बनवतो आहे. पाहू शकता आपण, हे आपण रान तयार केलं आहे. ह्या रानामध्ये प्रथमतः फ्लावर होती. फ्लावर काढल्यानंतर आपण हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने रानाची नांगरटी करून आपण आडे उभं ट्रॅक्टरच्या साहाय्याने फनपाळी करून रोटावेटर टाकून आपण बेड मारला आहे पहा. आणि तुम्ही म्हणा कशासाठी, तर त्याबद्दलच मी हा ब्लॉग बनवत आहे. तर प्रथमतः आपण त्या रानाला नांगरटी करून रान रोटावेटरने सपाट केलं. त्यानंतर आपण रानाला अशा पद्धतीने हे पहा 4 फुटी सरी काढली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भेंडीचं नियोजन करायचं आहे. आणि ह्या बेडमध्ये पाहू शकता आपण खत टाकलेलं आहे, शेणखत. आणि त्यानंतर थोडं ते खत आपण गाडून टाकलं आहे खाली. आणि हे ठिबक पाहू शकता आपण, ह्या अशा पद्धतीने हा ठिबक संच याला केला आहे. आपल्याला भेंडीची लागवड करायची आहे. आणि त्यासाठी आपण अशा 4 फुटाची सरी केली आहे. आणि नवीन ठिबक घेतला आहे बा. नवीन ठिबक घेऊन आपण ठिबक आथरला आहे. आणि ठिबक आथरल्यानंतर पाहू शकता आपण अशा पद्धतीने हे ठिबक आथरला आहे पूर्ण प्लॉटमध्ये. आणि त्यानंतर आपण मोटर चालू करून, मोटरच्या साहाय्याने चालू करून, आता मोटर चालू आहे. ते पहा ओलं होते, तुम्हाला दिसत असेल. हे ओलं झालेलं आहे, कारण आपल्याला बेड पूर्णपणे ओलं करून घ्यायचे आहे. त्याच्यातलं टेम्परेचर काढून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता मी मध्यभागी आहे, चालू आहे. 4 फुटी सरी काढलेली आहे आपण भेंडीसाठी. आपण बेडवर भेंडी लागवड करणार आहे उद्या. तर उद्या एक आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने ठिबकला आपण आथरला आहे. आणि त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने ही जी प्रत्येक अशा ह्या साईजची 1-1.5 फूट अशी लाकडी खुटी घेऊन आपण मजबूतपणे त्याला आहे ना आपण इकडे बांधला आहे. जेणेकरून मध्ये राहिलं पाहिजे. पाण्याचा दाब आल्यामुळे इकडं तिकडं झालं नाही पाहिजे. त्यामुळे ह्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलं आहे. पाहू शकता प्रत्येक याला एक निरगुडाची किंवा दुसरी काही लाकडाची आहे ना, आपण आहे ना ह्या हे खुटी टाकली आहे अशा पद्धतीने. पाहू शकता. आणि ह्या पद्धतीने आपण सरी काढून उद्या आपण भेंडीची लागवड करणार आहे. तर उद्याच्या ब्लॉकमध्ये कोणत्या जातीची भेंडीची निवड करायची ते मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. त्या अगोदर आम्ही एक ब्लॉग बनवला आहे, पाहू शकता आपण. अजून इथपर्यंत आपण ठिबक पांगवला आहे, मोटर चालू आहे ठिबकला. त्यानंतर अजून सऱ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 सऱ्या बाकी राहिल्या आहे. त्यासाठी बी ठिबक पांगवायचं आहे. तर एवढं अजून राहिलेलं आहे. एवढं उद्या सकाळी येऊन एवढं पांगवून घ्यायचं आहे. त्यानंतर पूर्णतः बेड असं ओलं करायचं आहे, जेणेकरून आपली भेंडी टेम्परेचर राहणार नाही. आणि त्यानंतर भेंडीची लागवड आपण ह्या वेळेला करणार आहे, संध्याकाळची 4च्या दरम्यान. 2 दिवस जरी गेले तरी काही हरकत नाही.
अशा पद्धतीने आपण हे पहा बेड मारला आहे आणि त्याची लागवड आपण उद्या करणार आहे. आणि आता जर भेंडी जर लावली तर नक्कीच भेंडीला पुढं मार्केट भेटेल 100%. अशाच त्याच्यावर आपण या भेंडीची लागवड आता करणार आहे. आणि उद्या च्या याच्यामध्ये आपण कोणत्या भेंडीची व्हरायटी निवड करून कोणती भेंडी आपण लावणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला उद्या ब्लॉग बनवून सांगणार आहे सर्वांना. तर सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार. कसा काय वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, लाईक करा, चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून डबल टच करा. आणि फक्त एक चूक करायची नाही, कारण ज्या वेळेला आपण हा बेड मारतो तो पूर्णतः सरळ मारायचा आहे आणि हे अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे. त्या बाजूने पलीकडल्या बाजूने जे आहे ना तर आपला पाईप आहे दोनच्या पाईपाला हे लावून तिथं फिटिंग केलेली आहे. आणि त्यानंतर आपला जो ठिबकचा पाईप आहे इकडं व्हावा नाही म्हणून आपण डायरेक्ट अशा पद्धतीने 1-1.5 फुटाची लाकडी खुटी करून फिट केली आहे. आपण त्याला हातावड्याने ठोकलेले आहे पार जाम. इकडं तिकडं पाईप सुद्धा होणार नाही अजिबात. अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी नियोजन करायचं आहे. काय शेतकरी फक्त नळीच टाकून देत आहे, मग ते इकडं तिकडं होणार. तर आपलं नियोजन म्हणजे अशा पद्धतीने आहे. कारण सर्व शेतकऱ्यांचं कसं नियोजन आहे, आपलं नियोजन कसं आहे. सर्वांनी आपल्याला पुन्हा आपल्या ब्लॉग बनवा वाटलंच आणि कमेंट करून ब्लॉग बनवून सांगा आम्हाला. आमचं नियोजन अशा पद्धतीचं आहे, आपलं नियोजन कसं आहे त्याबद्दलही बी आपण ब्लॉग बनवून माहिती आम्हाला द्यावी. आणि सर्वच शेतकऱ्यांना, सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं. हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. हे पहा मी तुम्हाला पुन्हा साऱ्या मोजून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 सारे आहे. 26 साऱ्या मारल्या आल्या आहे आपण. आणि बैठा प्लॉट आहे. आणि अशा पद्धतीने ही ठिबक सिंचन आपण भेंडीसाठी करत आहोत. तर पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. रामकृष्ण हरी.